पुण्यात धनगेकर उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। महायुतीत दंगा नको, धनगेकरांना सांगितलं। गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही, धनगेकरांच्या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर। पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं हे शिंदे फडणवीसांचंही मत, मात्र मलाच का टार्गेट केलं जातंय, धनगेकरांचा सवाल। मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं बाबासाहेबांनी फाळणीपूर्वीच्या पुस्तकात लिहिलंय। मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। गोपीचंद पडळकर वाचाळ माणूस, भाजपनं पाळलेल्या लोकांवर काय उत्तर देणार? पडळकरांच्या मुस्लिम धर्मियांवरील वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची टीका। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा या वक्तव्यानंतर आमदार संग्राम जगतापांना पक्षाची नोटीस, तर अजित पवारांशी सविस्तर बोलू म्हणत जगतापांनी बोलणं टाळलं। पक्षाच्या विचारधारेशी विसंगत बोलल्यावर नोटीस द्यावी लागते, नोटीसला काय उत्तर येतं ते पाहून पुढील निर्णय घेऊ, संग्राम जगतापांना दिलेल्या नोटीसवर अजित पवारांची प्रतिक्रिया। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे, संग्राम जगतापावरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। तर जगताप 2029ला भाजपामधून लढणार, आतापासूनच वातावरण पेटवायला सुरुवात, रोहित पवारांची टीका। दिलेला शब्द पाळणार, शेतकऱ्यांची दिवाळी काही होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। अहिल्यानगरात एक बोकड हैदराबादहून तर दुसरं बोकड संभाजीनगरहून आलं, संग्राम जगतापांचा जलील आणि ओवेसींवर पलटवार। तर जलीलांनी चिकनी चमेली म्हणत केली होती टीका। संग्राम जगतापांची ही बौद्धिक दिवाळखोरी, जात आणि धर्म विभाजन करून आपली पोळी भाजायची आहे, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील बैठकीत एकाच मंचावर, आपण कुठलंही काम 100%च करतो, अन्यथा करत नाही, अजित पवारांची शरद पवारांसमोर फटकेबाजी। राज ठाकरे सहकुटुंब जवळपास 3 तास मातोश्रीवर, ठाकरे कुटुंबाचं स्नेहभोजन, ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता। परभणीत समृद्धी महामार्ग बाधित, शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना मारण्याची भाषा। समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं 67 दिवसांपासून साखळी उपोषण।